हाय यूट्यूब फॅमिली. तर वेलकम तुमचं सर्वांचं आमच्या या ब्लॉगमध्ये. तर कशा आहात तुम्ही सर्व? होप तुम्ही खूप खुश असा आणि खूप आनंदी आहात. तर आता बघा टाईम 5:30 वाजलेले आहेत आणि आज रविवार. तर बाबू आम्ही कुठं चाललो आहे? न्यू गार्डन आहे. तर आज आम्ही गार्डनमध्ये जातो आहे आणि बाबूची तब्येत पण आता ठीक आहे, छोट्या बाबूची. आणि बाबूला पण 2 दिवस ताप येत होता, तो पण चांगला आहे आता. कारण इथं क्लायमेट जरा हे चेंज झाले ना, त्यामुळे ॲलर्जी थंडी वगैरे खूप झाली आहे मुलांना. तर दोन्ही मुलं ठीक आहेत आता. तर आज आम्ही गार्डनमध्ये जातो आहे. तर कंटिन्यू राहा आमच्या ह्या ब्लॉगमध्ये. होय ना बाबू? बाय बाय बाय. तर बिल्डिंगच्या खाली आता हे पहा मांजर व्हिडिओ काढालोय ते बघत होतं ते. आणि बाबूला पण, आमच्या छोट्या बाबूला ते मांजरं कुत्री खूप आवडतात. ती दिसली का बघत राहत आहे तो. आणि इथं नवीन रस्ता केला आमच्या इथं. पहिले रस्ता होता म्हटल्यावर खूप असं म्हणजे खड्डं पडलेलं. मग लोकांना पण गाडी चालवताना खूप त्रास होत होता. मग आता पूर्णच खूप चांगला केला आहे रस्ता. तर आता आम्ही निघतोय. तर आता आम्ही मिस्टर चहा प्यायला गेलेलो आहे, म्हणजे चहाच्या ढाब्यावर. तर आणि एक 5-10 मिनिटांनी पोचणार आम्ही. बाबू बघा फेरफटका मारायला इकडे तिकडे. आणि हा छोटा बाबू झोपला. त्याला गाडीवर गेल्यावर जरा वारे लागले की मग मस्त तो आपलं झोपताय. तर इथं रौनक आणि त्याचे पप्पा चहा प्यायला. काय समोसा आणि काय वडा काय खात होते. मला विचार होता, मी नको म्हटलं, कारण मी तेलाचंच अवॉइड करते, कारण लवकर वेट वाढते आहे माझी. त्यामुळं जर आता मी कुठं जाणार ना, तिकडे शॉप वगैरे काहीच नाही, म्हणून मग रौनकचे पप्पा म्हणाले इकडनंच काहीतरी खाऊन जावे. तर आता मी पोचणार थोड्याच वेळात. तर आता आम्ही फायनली पोचला. आणि तुम्हाला हो व्ह्यू दिसतोय ना, इथे ना कुठल्या तरी पिक्चरची शूटिंग झाली आहे, ते मला पण माहीत नाही एक्झॅक्ट. तर खूपशे टुरिस्ट तिकडे येतात, फोटो काढतात आणि प्लस व्हिडिओ वगैरे. तर एक फेमस पिक्चर आहे, ते तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंट करा. तर आता ही पार्किंग एरिया आहे, इथं गाडी पार्क करायला ते पण चार्जेस आहे. आणि ही सायकल बघा सजवून ठेवल्यात. तर इथं सायकल राईड वगैरे मिळते करायला. तर आता गार्डनात पोचला आम्ही. गर्दी तेवढी एवढी भरपूर आहे, सांगूच नका. कालवा सगळीकडे काव मुलांचा. आणि खूप क्लीन आहे गार्डन, असं माती धूळ वगैरे काय नाही. तर चांगलं आहे, साफसुथरं. आणि खूप लोक येतात बघा. आज सुट्टी आहे म्हणून खूप गर्दी आहे त्यामुळं. तर बाबू पण आपला मस्त एन्जॉय करत होता. आणि मुलांची एवढी गर्दी होती त्या दिवशी, खूप गर्दी. आणि झालं काय, हे गार्डनाचं सिस्टम कसं आहे, म्हणजे दुपारी ओपन नसते, ते सकाळी बंद दुपारी बंद, डायरेक्टली संध्याकाळी चालू करतात, ती गेट ओपन करतात. तर ह्याचं म्हणजे कसं, ह्याला चार्जेस आहे. जे ह्या म्हणजे गावचे रहिवासी ह्या स्टेटीतले जे लोक आहेत त्यांना फ्री आहे, पण जे कोण टुरिस्ट येतात बाहेरच्या इथून राज्यातून, तर त्यांना ते चार्जेस देतात. तर एका तासाला 50 रुपये. तर चांगलं आहे. म्हणजे इकडं वेगवेगळ्या प्रकारची खेळणी, म्हणजे खेळायचे आयटम्स आहे, त्यामुळे वगैरे ते चार्जेस करत असतील. तर गर्दी खूप असल्यामुळे बाबूला मला खूप सांभाळायला लागायचं. तो जिकडे जिकडे जातील तिकडे मी आपलं कॅमेरा घेऊन त्याच्या पाठीमागं. आणि त्याचं कसं आहे, इकडे तिकडे बघत नाही. मुलं खेळतं त्यांच्या बाजूने नाचायला सुरू. मग कुठं पडला बिडला भिवून मग आम्ही त्याच्या पाठीमागं होतो. मग थोडा वेळ तर ऊन पण खूप पडलेलं आणि बाबूला भूक लागत होती, म्हणून मी तिथं पाळण्यावर बसून मग त्याला एक केळं भरवलं. मग टाईम तोपर्यंत झाला बघा. आणि त्या गार्डने शिटी मारली सगळी चला घरला. मग सगळी एकटी बाहेर पडायला लागली. मग आता आमचा बेत झाला काहीतरी खायचा. मग भजी मिरची तसलं काय खायला जाय नाही आम्ही. मग तिथं एक जवळच एक गाडा आहे, म्हणजे तिथं हे खातात छोले भटुरे. 90 रुपये एक प्लेट. आणि छान असते, एक शोलेची करी असते.
आणि 2 मोठ्या पुऱ्या असतात. तर जीवाला पण हेल्दी. थोडा मैदा आहे पुऱ्याचं, पण आता काय करणार. ते मिरची आणि समोसा खाण्यापेक्षा हे तरी खाल्लेलं जीवाला परवडलं. मग हा बघा मी व्हिडिओ इथं शूट केला आहे, ती कसं कसं करतात त्याचं. ती जे पुरी तळतात ना, ती पुरी बघूनच कोणाला तरी खायला मन होणार. जे लोक तेलाचं खात नाही ते पण ते लोकांना खायला मन होणार. असं एकदम मोठ्या पुरी असतात. तुम्हाला व्हिडिओला पाहायला मिळेल बघा किती मोठमोठ्या पुरी. तर फॅमिली, हा ब्लॉग मी इथंच एंड करते. तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा. भेटूया पुन्हा एक नवीन ब्लॉगामध्ये.